नमस्कार. महाराष्ट्र शारदेच्या गळ्यातील कंठहार शोभावा अशा एका महान कवीच्या म्हणजे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी मोहन शेटे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, आपल्या सर्व मराठी रसिकांना सुखवणारा हा महान कवी दिनांक 5 मे 1918 रोजी मृत्यू पावला आणि त्यांचं निधनसुद्धा अत्यंत दुर्दैवी होतं. जळगावजवळच्या भादली या रेल्वे स्टेशनवरून ते जात असताना रेल्वेची धडक बसली आणि त्याच्यामध्ये ही महाराष्ट्राची लाख मोलाची दौलत उद्ध्वस्त झाली. ज्याच्या लेखणीला सरस्वतीच्या वीणेचा स्पर्श झाला होता असा हा महान सारस्वत अशा प्रकारे मृत्यूला मिठी मारता झाला. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दुःखद अशी कथा आहे. मात्र या 5 मेच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करावं, त्यांच्या काव्याचं चिंतन मनन करावं, त्यांच्या काव्यातील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. बालकवी यांचा जन्म हा झाला 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगावजवळच्या धरणगाव येथे. त्यांचे वडील बापूराव ठोंबरे हे फौजदार होते. आईचं नाव होतं गोदूबाई. वडील फौजदार असल्यामुळे त्यांना सदैव फिरतीची नोकरी असायची आणि त्यामुळे या लहान बालकवींनासुद्धा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या गावी जावं लागायचं. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या शिक्षणाची हेळसांडच झाली. काय विचित्र योग आहे पहा. ज्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने मुखोद्गत केल्या, त्याच्यावरती उदंड प्रेम केलं, त्यांना लहानपणी मात्र योग्य प्रकारे शिक्षण मिळालं नाही. पुढच्या काळामध्ये एक विशेष घटना म्हणजे त्यांच्या गावी एक कीर्तनकार आले होते. कीर्तनकार वैद्य, त्यांना वनवासी याही नावाने ओळखलं जायचं. त्यांचा बालकवींवरती एवढा प्रभाव पडला की त्यांनी आपल्या वडिलांची परवानगी घेतली आणि ते त्यांच्याबरोबर प्रवासाला बाहेर पडले आणि उत्तर भारतामध्ये आग्रा असेल, मथुरा असेल, या सगळ्या परिसरात या कीर्तनकार बुवांबरोबर त्यांनी प्रवास केला. पुढे त्यांचा मृत्यू झाल्यामुळे बालकवी परत आले. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची जडणघडण कशी होत होती. एका बाजूला आपल्या घरामधनं रामायण, महाभारत याचे संस्कार होत होते. मोरोपंतांचं आर्याभारत हे त्यांनी लहानपणी वाचलं होतं. कीर्तनकार बुवांच्याबरोबर केलेल्या प्रवासामध्ये अनेक प्रकारची मराठीतील पौराणिक काव्य पदं ही त्यांच्या कानावरती पडली होती. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांची जी थोरली बहीण होती, तिला ते जीजी म्हणायचे, तिला कवितेबद्दल अत्यंत प्रेम होतं. कधीकधी हे दोघं बहीण भाऊ भेंड्या खेळायची म्हणजे अंत्याक्षरी. आणि बालकवी काय करायचे, जर का त्यांच्यावरती प्रसंग आल्यानंतर त्या अक्षरापासून सुरू होणारी कविता त्यांना जर का आठवली नाही, त्याची ती पाठ नसेल, तर ते पटकन तिथल्या तिथे एखादी कविता रचायचे आणि आपल्या बहिणीला म्हणून दाखवायचे. ती बहीण चकित व्हायची की ही कविता मी याच्यापूर्वी कधी वाचली नाही. आणि त्यानंतर बालकवींकडनं त्यांना कळायचं की ही कविता बालकवींनी स्वतःच रचलेली. तेव्हा बालकवींच्या मध्ये असलेल्या या कवित्वाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन कोणी दिलं असेल तर त्यांच्या या बहिणीनं. असे हे बालकवी लहानाचे मोठे होत होते. आणि 1907 साली एक कविता संमेलन भरलं होतं, कवींचं संमेलन भरलं होतं. जळगावला भरलेलं हे पहिलं कवी संमेलन होतं. आणि या संमेलनामध्ये अवघ्या 15-16 वर्षाचं वय असणारे हे बालकवी उपस्थित होते. त्यांना त्या ठिकाणी त्र्यंबक ठोंबरे या नावाने ओळखलं जात होतं. आणि तिथे त्यांनी आपली पहिली कविता सादर केली. म्हणजे बालकवींचं हे पहिलं जाहीर असं सादरीकरण होतं. ती कविता खरं तर तो 14 ओळींचा एक फटका होता. आज तो सगळा फटका आपल्यासमोर उपलब्ध नाही आहे, पण त्यातल्या काही ओळी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये हा 14 वर्षाचा बालक काय म्हणतो पहा त्या सभेसमोर. अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्र व्युत्पत्ती, कविवर्यानो मदीय बोबडे बोल धरा परिचित्ती, बुद्धी विरहित आहे माझे काव्य पोरके आज, त्या कवने मग होईल कैसे जनमन रंजन काज. मित्रांनो, या छोट्या मुलांनी ही प्रतिभासंपन्न कविता या लोकांच्या समोर सादर केली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि तिथूनच त्यांना बालकवी हे उपनाम प्राप्त झालं.
त्याच नावाने ते संपूर्ण महाराष्ट्रात पुढच्या काळामध्ये प्रसिद्ध झाले. पण बालकवी केवळ बालकवी होते का? खरं सांगायचं तर ते निसर्ग कवी होते, ते प्रेमकवी होते. निसर्गातल्या अनेक अद्भुत गोष्टी त्यांना अतिशय आकर्षित करायच्या. एखाद्या नदीच्या काठावर ते गेले, एखाद्या टेकडीवर गेले, एखाद्या गर्द जंगलामध्ये रानामध्ये ते गेले की अत्यंत तल्लीन व्हायचे आणि तासन तास त्या निसर्गाचं निरीक्षण करत बसायचे. अशा आठवणी त्यांच्या सुहृदांनी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या निसर्ग कवितांमध्ये निसर्ग तर येतोच, पण त्याचबरोबर आपल्या लक्षामध्ये येईल की त्या निसर्गावरती सुद्धा मानवी भावभावनांचे आरोप त्यांनी केलेले, ज्याला आपण चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतो. तशाच प्रकारच्या मानवी विचार त्या निसर्गाच्याही मनात येत असतील अशा त्यांनी केलेल्या कल्पना अक्षरशः अद्भुत आहेत. आता आपल्या सर्वांना माहीत असलेली ही कविता, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे या कवितेमध्ये लग्न लागलेलं आहे आणि या लग्नाचा असा एक विलक्षण आनंद त्याने आपल्या शब्दातून साजरा केलेला आहे. काय म्हणतात बालकवी या कवितेच्या शेवटी? ते असं म्हणतात, गाऊ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट, वाजवी सनई मारुत राणा कोकिळ घेता नावर ताना, नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज, नवरदेव सोनेरी रविकिर नवरी ही फुलराणी सुंदर, लग्न लागले सावध सारे सावध पक्षी सावध वारे, दवमय अंतपटहा फिटला भेटे रविकिर फुलराणीला, वधूवरांना दिव्य रवांनी कुणी गायली मंगल गाणी, त्यात कुणीसे गुंफित होते परस्परांचे प्रेम आहाते, आणीन तेथील वनदेवीही दिव्य आपुल्या उच्छ्वासाही, लिहित होत्या वातावरणी स्फूर्तीसह विहराया जाई, लिहित होत्या वातावरणी त्याने तर अभिषेकच केला नवगीतांनी फुलराणीला. अशा प्रकारे फुलराणीचं लग्न लागतंय, तो विवाह सोहळा संपन्न होतोय आणि सारा निसर्ग इतकंच काय स्वतः कवीसुद्धा आपल्या शब्दांनी तिच्यावरती वर्षाव करतोय, असं ते काव्य त्यांनी प्रगट केलेलं आहे. बालकवी हे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होते. ते गुजरातमध्ये बडोद्याला होते, ते अहमदनगरला होते, ते जळगावला होते, ते पुणे शहरामध्ये होते. पुणे शहरामध्ये रास्ता पेठेमध्ये ते निवासाला होते आणि त्यावेळेला दैनिक केसरी याच्यामध्ये ते कामाला होते. लक्षात घ्या, लोकमान्य टिळक त्यावेळेला पुण्यात नव्हते, पण तो टिळकांचा जहाल केसरी त्याच्यामध्ये बालकवींनी काम केलेलं आहे. पुण्यामध्ये त्यांची मैत्री झाली ती राम गणेश गडकरी या महान कवीशी. गडकरी आणि त्यांचं मैत्र हे विलक्षण होतं. गडकरींनी केशवसुतांच्या स्मरणार्थ तुतारी मंडळ सुरू केलं होतं. त्या मंडळातसुद्धा बालकवी सहभागी होते. बालकवींचा एक प्रसंग आठवतो की एकदा पुण्याच्या पर्वतीवरती ते संध्याकाळी फिरायला गेले. त्यांच्यावर गडकरींचे बंधूसुद्धा होते आणि त्या ठिकाणी रात्र झाल्यानंतर अंधार पडल्यानंतर आकाशामध्ये जे अद्भुत तारांगण त्यांना बघायला मिळालं. ते दोघेही भान हरपून रात्रभर त्या पर्वतीच्या टेकडीवरती पडून आकाशातलं हे विलक्षण सौंदर्य पाहत होते. मी तिकडे घरामध्ये शोधाशोध सुरू झाली की बालकवी कुठे गेले, गडकरी कुठे गेले, पण या दोघांनी त्याचं भान नव्हतं. अशा प्रकारे निसर्गाशी एकरूप होणं, तादात्म्य पावणं म्हणजे काय हे या बालकवींकडून आपल्याला शिकायला मिळतं. गडकरींच्या या स्नेहाचा त्यांच्यावरती अत्यंत परिणाम चांगला झाला होता. बालकवींचं अजून एक अत्यंत प्रेमाचं जिव्हाळ्याचं ठिकाण ते म्हणजे टिळकांचं. हे म्हणजे रेव्हरंड ना. वा. टिळक, त्यांच्या पत्नी म्हणजे स्मृतिचित्रे या आत्मचरित्राच्या लेखिका लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांची चिरंजीव असणारे देवदत्त टिळक. हे घर म्हणजे त्यांना अगदी आपल्या घरच्यासारखं, आईवडिलांसारखं वाटायचं आणि या संपूर्ण टिळक कुटुंबाने सुद्धा त्यांच्यावरती अतिशय प्रेम केलं होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या काळातली पत्रंसुद्धा खूप वाचण्यासारखी बालकवींनी लिहिलेली. आता पहा, टिळकांचा मुलगा देवदत्त टिळक, तो आणि बालकवी एकाच वयाचे होते. मग बालकवी त्याला पत्र लिहितानासुद्धा कसं विनोदी पद्धतीने लिहितात. त्याचं नाव देवदत्त होतं आणि अर्जुनाच्या शंखाचं नावसुद्धा देवदत्त होतं आणि म्हणून बालकवी त्याचा उल्लेख करताना म्हणतात, हे अर्जुनाच्या शंखोबा. आणि पत्राच्या शेवटी
आपलं नाव त्र्यंबक असं लिहिण्याच्या ऐवजी बालकवी लिहितात 3 डोळ्यांचा नारळ. म्हणजे नारळ म्हणजे 3 डोळे असलेला म्हणजे शंकर, म्हणजे एक प्रकारे त्र्यंबक. अशा प्रकारे आपल्याकडे जे शब्द चातुर्य आहे त्याचा उपयोग ते आपल्या पत्रामध्ये सुद्धा करतात. आणि लक्षात घ्या, बालकवींचं निसर्ग काव्य, त्यांचं इतकं सर्व कवितेमधली प्रतिभा आपण अनेकदा बघतो, पण त्यांच्यामध्ये एक खोडकर मूल लपलेलं होतं. आणि हे या पत्रातून, त्याच्या नर्म विनोदातून आपल्या लक्षात येतं. पहा पत्र कसं लिहिलेलं आहे. त्या खरं तर देवदत्तला आपल्याकडे बोलवत आहेत, पण ते म्हणताना कसं म्हणतात पहा. आपण लवकर परत यावं म्हणून कुमारी कमळाबाईने, कमळाबाई म्हणजे मांजरीचं नाव आहे, कमळाबाईने मूषक स्वाहाकार फार जल्दीनं चालवला आहे, म्हणजे त्या उंदीर खात आहेत. आणि कुत्रोजी डोळे मिटून ईश्वर चिंतनात तासन तास घालवत आहे. त्या शेजारच्या उल्लू मार्जार सुंदरी ते झोप घेत पडतात असा कुत्सित आरोप करतात. पण एवढ्या ईश्वरनिष्ठ महानुभाव व्यक्तीवर असले आरोप करणे देखील महापाप आहे, असे श्रीमती कमळाबाईंनी आपले निष्कपट व प्रांजलपणाचे मत दिले आहे. म्हणजे ते कुत्रं तासनतास झोपतं याच्याबद्दल मांजराची तक्रार नाही. दोघांनाही म्हणजे कमळाबाई आणि कुत्रोजी म्हणजे मांजराला आणि कुत्र्याला आपल्या विरहाने फार वाईट वाटत आहे. फार काय सांगावे, हृदयातील विरहाग्नी कसा तरी शमवण्यासाठी श्रीमती कमळाबाई दुधाचा सारखा फडशा उडवीत असतात व पोटात उद्भवलेल्या विरहाच्या उमाळ्यांना दडपून टाकण्यासाठी कुत्रोजी भाकरीच्या भाकरी हृदयात कोंबीत असतात. काय करतील बिचारे. मला तर त्यांच्याकडे पाहून दिवसातून कितीतरी वेळा खडबडून छेछे चुकलो भडभडून येते. अशा या विनोदी पत्रांमधनं आपल्याला बालकवींमधला लपलेला हा बालभावसुद्धा दिसून येतो. बालकवी पुण्यामध्ये राहिले, नगरमध्ये राहिले. अजून एक त्यांचं अतिशय आवडतं असं घर होतं असं म्हणता येईल, ते म्हणजे कवी सोनाळकर यांचा आणि त्यांचा अतिशय स्नेह होता. बालकवी जेव्हा महाबळेश्वरला गेले होते नोकरीच्या निमित्तानं, आणि महाबळेश्वरचं विलक्षण सौंदर्य पाहून ते त्याच्याकडे आकर्षित झाले होते. पहा, बालकवी त्या महाबळेश्वरच्या गर्द घनदाट अशा जंगलाकडे आणि निसर्गाकडे पाहून सोनाळकरांना लिहिलेल्या पत्रातनं आपलं मनोगत व्यक्त करतात. काय म्हणतात बालकवी. विशाल गिरिशिखरे, गर्द अरण्ये, भयाणखोरी, अजस्त्र प्रपात या सर्वांचे दर्शन आहाहा मला कितीतरी आनंददायक वाटते. याची प्रियबंधू तू कल्पना कर. त्याकडे पाहता पाहता एक गोड वेड माझ्या मनात उसळते. कल्पना साम्राज्यातील मधुर स्वप्नसृष्टीशी मन संलग्न होते. विचारांचा विलक्षण प्रवाह सुरू होतो. ज्या विश्वजननीचे मी मूल आहे तिचाच सगळा हा अवाढव्य विस्तार. ती कितीतरी विशाल असेल, पण असे नका. ती माझी प्रेमळ आई आहे. तिला लहान मोठे ठाऊकच नाही. म्हणजे एक प्रकारे या विश्वमातेला, या निसर्ग देवतेला ते आपली आई मानतात, आपल्याला तिचं लहान मूल मानतात. हे या बालकवींच्या लेखणीतून आपल्याला समजतं. असे हे मराठी भाषेसाठी एकाहून एक सरस काव्यरत्नांची ओंजळ अर्पण करणारे महान कवी होते. बालकवी हे नाव जरी घेतलं तरी आजही अनेक मराठी रसिकांच्या ओठांवरती ते शब्द रुळायला लागतात. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, किंवा आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. एखादी उदासीनतेची कविता असते. भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पाहरवातो, खिन्न नीरस एकांत गीत गातो. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. गिरिशिखरेवन मालाही दरी दरी घुमवित येई, कड्यावरून घेऊन उड्या खेळ लतावलई फुगड्या.
ही किती सुंदर अशी रचना त्यांनी केली. त्यांच्या काव्यामध्ये निसर्ग आहे, रंग आहे, भावभावना आहे आणि त्याचप्रमाणे या निसर्गातील विशालता बघत असताना अध्यात्मसुद्धा आहे. संत ज्ञानेश्वर ज्याप्रमाणे म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व ते परातत्व स्पर्शोची नये. म्हणजे या बालकवींच्या काव्यातून वरवर आपण निसर्ग बघतो, पण त्या निसर्गाच्या माध्यमातून त्या परातत्वाशी सुद्धा आपला स्पर्श होतो. हे त्यांच्या लेखनाचं महत्त्व आहे, ही त्यांची महती आहे. अशा प्रकारची सशक्त लेखणी लाभलेला हा महान कवी दिनांक 5 मे 1918 रोजी भादली या स्टेशनच्या जवळ आपल्या मित्राला भेटण्यासाठी अत्यंत वेगाने जात असताना रेल्वेच्या रुळावरनं त्यांच्या शरीरातनं रेल्वेची गाडी धडधडत गेली आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये हा महाकवी कोसळला. त्यांच्या या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचं पुण्यस्मरण करत असताना त्यांच्याच एका कवितेनं आज मी माझ्या या कथनाचा समारोप करतो. आपल्या सर्वांची आवडती कविता. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनूचा, गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुडी भासे. बलाक माला उडता भासे, कल्पसुमांची माळचते, उतरून येती अवनी वरती, ग्रहगोलचते एकमते. फडफड करुनी भिजले आपुले, पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी, निज बाळासह बागडती. खिल्ला रेही चरती रानी, गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयांचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी, रम्य केळवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोषमनीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना, देवदर्शना निघती ललना, हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत, श्रावण महिन्याचे गीत. या सरस्वतीच्या लाडक्या सुपुत्राला, महाराष्ट्राच्या महाकवीला, निसर्गाशी तद्रूप होणाऱ्या या बालकवींना मानवंदना.